आज मी तुमच्यासोबत सोयाबीनचे मस्त चटपटीत आणि कुरकुरीत असे वडे शेअर करणार आहे। खायला एक नंबर लागतात, बनवायलाही अगदी सोपे आहेत। तुम्ही वडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे खाल्लेले असतील, पण सोयाबीनचे कधी वडे बनवून खाल्ले का? सोयाबीनचे वडे देखील खायला खूप भारी लागतात। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत मस्त कुरकुरीत आणि टेस्टी अशा सोयाबीनच्या वड्याची रेसिपी शेअर करणार आहे। चला तर मग उशीर न करता आजच्या या रेसिपीला सुरू करूयात। तर आपल्याला सगळ्यात अगोदर लागणार आहे इथं भिजवलेली सोयाबीन। मध्यम आकाराच्या 2 वाट्या इथं मी सोयाबीन भिजवलेली घेतलेली आहे। या सोयाबीनमधलं पाणी छान घट्टसर असं पिळून काढलं आणि नंतर सोयाबीन मिक्सरमध्ये फिरवून घेतली। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फिरवून घेतली। आता इथं मध्यम आकाराचे 5 बटाटे वाफलून घेतलेले आहेत। आता बटाटे वाफरल्यानंतर बटाटे हलके थंड केले आणि साली काढून घेतल्या। आता वाफरलेले बटाटे इथं सोयाबीनमध्ये खिसून घ्यायचे आहेत। जर व्यवस्थित छान शिजलेले बटाटे असतील तर हाताने मॅश करून घेतले तरी चालतील। तर मी इथं सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत। आता बटाटे खिसून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे पावडर मसाले ॲड करायचे, ज्याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथं भाजलेले जिऱ्याची पावडर घालून घेत आहे। सोबतच चिमूटभर काळ्या मिऱ्याची पावडर घालून घ्यायची। सोबतच आता ना या वड्यामध्ये तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही ॲड करू शकता, जसं की ना हिरव्या मिरच्याची पेस्ट, तसंच तुम्हाला हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर चिली फ्लेक्स टाकले तरी चालतील। तर मी इथं काळ्या मिऱ्याची पावडर आणि जिऱ्याची पावडर टाकून घेतली। सोबत अर्धा मोठा चमचा लाल तिखट टाकून घेत आहे। सोबतच थोडीशी चिमूटभर हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सोबत बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि एक मध्यम आकाराचा लिंबू घेतलेला आहे आणि लिंबाचा रस इथं मी पिळून घेत आहे। जर तुम्हाला चाट मसाला वापरायचा असेल तर लिंबू टाकू नका। इथं मी चाट मसाला टाकलेला नाही आहे म्हणून लिंबू वापरत आहे। तसंच लिंबाचा रस पिळून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये आणखीन एक जिन्नस घालून घेणार आहोत, ती म्हणजे बेसन पीठ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। तर मी इथं अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेत आहे आणि आजची जी रेसिपी आहे ती आज मी स्पेशल माझ्या मुलांसाठी बनवत आहे, म्हणून बेसन पीठ घालायच्या अगोदर मी इथं एक चीज असतं ना आपलं प्रोसेस, तीच एक चीजची क्यूब खिसून घातलेली होती। कारण या वड्यामध्ये किंवा आपण जो स्नॅक्स बनवतो ना बटाट्याचा, त्याच्यामध्ये चीज खूप टेस्टी लागतं। आता चीज माझ्या मुलांना आवडतं। आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल। बाकीच्या सर्व जिन्नस घालून हा नाश्ता बनवला तरीही नाश्ता खूप भारी होतो। तर इथं आता बेसन पीठ घातल्यानंतर सर्व जिन्नस हाताने छान एकजीव करून घेतल्या। नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ करतो त्या पद्धतीने इथं पीठ करून घ्यायचं। आता इथं शेवटला मी 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली होती, कारण मसाले सोबत सुरुवातीला घालताना मला ती पेस्ट घालायची लक्षात राहिली नव्हती। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं पीठ मळून घेतले। जसं आपण चपात्याला नॉर्मली पीठ मळतो तसंच इथं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि याच्यात पाण्याचा एकही टिपका घालून घेतलेला नाही, कारण सोयाबीनचं मॉइश्चर आणि बटाट्याचं मॉइश्चर त्याच्यातच हे वडे बनवून तयार होतात। तर तुम्ही पाहू शकता मस्त असे इथं वडे बनत आहेत। आता सर्व वडे याच पद्धतीने बनवून घेते। लहान मोठे तुम्हाला कसे हवेत तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं वडे बनवू शकता। हवं असेल तर तुम्ही गोल वडे बनवले तरी चालेल। तर ना गॅस इथं मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर इथं छान तेलामध्ये वडे सोडून द्यायचे। मध्यम गॅसवर छान 5-6 मिनिट वडे तळून घ्यायचे।
तेल सुरुवातीला छान गॅस फुल करून 2 मिनिट गरम करून घ्यायचं आणि गॅस मध्यम करूनच ह्याच्यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे. लो टू मिडियम गॅसवर छान खरपूस उलटपुलट करत हे वडे तळून घ्यायचे. मस्त असे छान खरपूस लाल रंगावर कुरकुरीत वडे तळून होतात आणि खायला देखील तितकेच भारी लागतात. तुम्ही हे वडे सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत आणि पर्सनली मला हे वडे दह्यासोबत खूप आवडतात. तुम्हीही तुमच्या घरी ही वड्याची रेसिपी नक्की ट्राय करा. एकच नंबर बनून तयार होते. खायलाही तितकीच भारी लागते आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात सुट्टीच्या दिवशी तर आवर्जून 4-5च्या वेळेला आपल्याला स्नॅक्स किंवा नाश्ता बनवावाच लागतो आणि असंही चहासोबत काहीतरी थोडं चटपटीत खायचं मन होतंच. त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा किंवा तुमच्या मुलांसाठी अधूनमधून मुलं स्नॅक्स मागत असतील त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करूनच जा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.